तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची अपडेट आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे. नुकत्याच चालू होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर भाजपला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये झटके बसू लागले आहेत आणि एकनाथ शिंदेंचा शिंदे गटाचा पहिलाच खासदार हा फुटीर झाला आहे, म्हणजेच तो फुटलेला आहे आणि लवकरच शिंदे गटाला शिंदेंना सोडून उभाटा गटात मातोश्रीवर मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश होणार आहे. नेमकं घडलंय काय आणि कोण आहे तो खासदार ते सविस्तर पाहूया. पण ते पाहण्या अगोदर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन अपडेट्स आहेत, राजकीय घडामोडी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करणार आहोत. कालपासून ठाकरेंकडे इन्कमिंग सुरू झाले आहेत. मुंबईतील विधानसभा संघटक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर महिला आघाडी तसेच अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष यांचा सुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष पक्षप्रवेश झाला. असेच शिंदे गटाचे एक कार्यकर्ते जे महत्त्वाचे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करत आहेत. काही दिवसांपासून इन्कमिंग जास्त ठाकरेंकडे असल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार अशा चांगल्या बातम्या येत आहेत. आणि एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीला राज ठाकरे हे सुद्धा यायला तयार आहेत. यांच्या युतीबाबत चर्चा होत आहेत आणि ते एकत्र येतील अशी आशा सर्वांना वाटत आहे. नक्कीच ते एकत्र यायला पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, ते एकत्र आले पाहिजेत का? यामुळे मराठी माणसाचा मुंबईचा काय फायदा होईल हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने टाळीला टाळी देऊन एकत्र लढतील. पुन्हा एकदा हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात. तर तुम्ही म्हणत असाल की कोण आहे तो खासदार, तर ते खासदार आहेत शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर. कीर्तीकर म्हणाले की शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित शिवसेना आहे. ते म्हणाले शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आले तर त्यांच्या मागे जनता जाईल आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणीही राहणार नाही. आता जे अगोदर शिवसेनेबरोबर फुटीर होऊन शिंदे गटात गेले होते ते सुद्धा घरवापसी करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात आनंददायी वातावरण आहे. कीर्तीकरांचे असे म्हणणे आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपप्रणित शिवसेना आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची मोठी ताकद वाढेल आणि त्यांना परत कोण चॅलेंज करू शकत नाही. भाजपाला ते दोन्ही भाऊ चांगलाच धडा शिकवतील असंही कीर्तीकर यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर यांचे वडील आहेत. परंतु ते शिंदे गटात असूनही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची शिवसेना ही भाजपप्रणित शिवसेना असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच मोठी खळबळ उडालेली आहे. त्यामुळे ते आता लवकरच पुन्हा एकदा ठाकरे गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहे आणि त्यांना आता वयाची 81वी ओलांडली असल्याने त्यामुळे आता शेवटी परत आपल्यावर गद्दारीचा डाग नको असं म्हणत ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झाली आहे व हा पक्षप्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे गटात गेल्याने शिंदे गटाला मुंबईत सर्वात मोठा फटका बसू शकतो. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण मुंबई गजानन कीर्तीकर यांची चांगलीच ताकद आहे. ते शिवसेनेचे जुने नेते असल्याने त्यांचे मार्गदर्शन हे उद्धव ठाकरेंना महानगरपालिकेच्या वेळी चांगली मदत होईल हे मात्र नक्की ठरलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेंना गजानन कीर्तीकर सोडून गेले तर तो खूप मोठा झटका शिंदेंना बसू शकतो का? तुम्हाला काय वाटतं, नक्की तुमच्या प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.